टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 10.2 सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट लेक्चरला आपण या सेम प्रॅक्टिस सेटमधील हे पहिले 6 एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत आणि या लेक्चरला आपण हे 7th वन कव्हर करणार आहोत. थोडंसं ट्रिकी आहे बट डिफिकल्ट बिलकुलच नाही. आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सी 7th एक्झाम्पल इज 4x⁴ minus 5x cube minus 7x plus 1 divided by 4x minus 1. सुरुवातीला रूल रिकॉल करूया. आपला रूल काय आहे? या ज्या इंडायसेसच्या पॉवर आहेत त्या आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डरनुसार लिहावे लागतात. जे क्लिअर रूल मेन्शन करण्याची एक्झाममध्ये गरज नाही आहे बट बेटर अंडरस्टँडिंगसाठी इथं मी मेन्शन करते आहे. जे क्लिअर सो रूल काय आहे? राईट दी टर्म्स इथं ऑलरेडी दिलेले आहेत बट वन मोर इथं पॉईंट आहे म्हणून मी इथं हा रूल मेन्शन करते आहे. राईट दी टर्म्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस दॅट मीन्स पॉवर्स. जितक्या इंडायसेसच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार आपल्याला टर्म्स या अरेंज कराव्या लागतात. आणि वन मोर पॉईंट अजून एक आहे आपण मेन्शन करूया 1 आणि 2. जितक्या दुसरा पॉईंट असा आहे इफ एनी इंडेक्स इज मिसिंग जर एखादी इंडेक्स हे अरेंज करताना एखादा इंडेक्स जर नसेल मिसिंग असेल तर आपल्याला तिथं 0 अज्यूम करून ती टर्म कंप्लीट करून घ्यावी लागते. मिसिंग देन अज्यूम 0 अज्यूम दी कोइफिशियंट 0 हा कोइफिशियंट त्या टर्मला घ्यायचा असतो. अज्यूम दी कोइफिशियंट ऑफ दॅट टर्म टू बी 0. जितल्या 0 हा कोइफिशियंट घेऊन ती टर्म कंप्लीट करून घ्यावी लागते. 0 देन कंप्लीट दी ऑर्डर जितल्या आता इथं जर एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण तर इथं पॉवर 4 आहे 3 आहे आणि इथं 1 आहे 2 मिसिंग आहे. सो आपल्याला या रूलनुसार जी मिसिंग पॉवर आहे ती 0 कोइफिशियंट घेऊन कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे. जितलं सो हेच एक्झाम्पल आपण कसं लिहू शकतो? 4x⁴ minus 5x³ त्यानंतर आता 3 नंतर 2ची पॉवर दॅट मीन्स स्क्वेअरची पॉवर घ्यावी लागेल. सो 0 कोइफिशियंट घेऊन आपण ती टर्म कंप्लीट करून घेऊया. मिनिंग काहीही चेंज होत नाही बट हा जो सिक्वेन्स आहे डिसेंडिंग ऑर्डरचा तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 0x² देन -7x + 1. आता जर आपण ऑर्डर चेक केली तर 4 3 2 1 आणि कॉन्स्टंट नंबर जितक्या त्यानंतर डिवायडेड बाय 4x - 1 जितक्या. तर या दोन टर्ममध्ये या पॉलिनॉमियलमध्ये आणि या बायनॉमियलमध्ये आपल्याला डिव्हिजन घ्यायचं आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो? ही जी बायनॉमियल आहे ती डिव्हिजन म्हणून येणार आहे. जितक्या 4x - 1 जितक्या आणि ही जी पॉलिनॉमियल आहे ती डिव्हिडंट. सो ॲज इट इज आपण कॉपी करूया. 4x⁴ जितक्या -5x³ + 0x² -7x + 1 जितक्या. सो या साईडला आपण रफ वर्क घेऊया. रफ वर्क एक्झाममध्ये रफ वर्क दाखवण्याची गरज नसते बट अंडरस्टँडिंगसाठी आपण इथं घेतो आहोत. जितक्या तर या पहिल्या टर्मला आपण डिवाईड करत असतो. सो 4x⁴ ला 4xनी डिवाईड करायचं आहे. दॅट मीन्स हीच टर्म आपण कशी लिहू शकतो? 4x × x दॅट मीन्स 4 टाइम्स x जितक्या डिवायडेड बाय 4x जितक्या. इथं काय होईल? x ला x कॅन्सल होईल
4ला 4 कॅन्सल, दॅट मीन्स 4 1 चा 4 आणि 4 1 चा 4, म्हणजे रिमेनिंग काय आहे एक्स इंटू एक्स इंटू एक्स, दॅट मीन्स एक्स क्यूब. इज इट क्लिअर? सी हिअर एक्स क्यूब. सो राईट हिअर एक्स क्यूब. आता एक्स क्यूबनी या बायनोमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. आपण मल्टिप्लिकेशन करूया. एक्स क्यूब मल्टिप्लाय बाय 4x मायनस 1. इज इट क्लिअर? एक्स क्यूब इंटू 4x, दॅट मीन्स 4x रेज टू 4. इज इट क्लिअर? आणि मायनस 1, दॅट मीन्स एक्स क्यूब इंटू मायनस 1, दॅट मीन्स मायनस एक्स क्यूब. हे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ते इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो सबस्ट्रॅक्ट 4x रेज टू 4. इज इट क्लिअर? मायनस एक्स क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं साईन प्लस आहे, इथं मायनस आहे. सो सबस्ट्रॅक्शन करताना इथं साईन चेंज होत असतं. सो काय होणार आहे, या ऑपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 5x क्यूब आणि इथं 1 असणार आहे, कोएफिशियंट 1 आहे, दॅट मीन्स 1x क्यूब, म्हणजेच काय होणार आहे मायनस 4x क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर याच्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होतील. रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज 0x² प्लस 0x² मायनस 7x प्लस 1. इज इट क्लिअर? आता मायनस एक्स क्यूबला 4xनी डिवाइड करायचं आहे. सो राईट हिअर मायनस एक्स क्यूब मायनस 4x क्यूब म्हणजेच एक्स इंटू एक्स इंटू एक्स असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय 4x. सो इथं काय होईल, एक्सला एक्स कॅन्सल होतील, त्यानंतर 4ला 4 कॅन्सल, दॅट मीन्स 4 1 चा 4 अँड 4 1 चा 4, तर मायनस आहे. सो ॲन्सर काय येणार आहे मायनस एक्स इंटू एक्स, दॅट मीन्स मायनस एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? मायनस एक्स स्क्वेअर. सो राईट हिअर मायनस एक्स स्क्वेअर. तर मायनस एक्स स्क्वेअरनी या बायनोमियलला मल्टिप्लाय करावं लागेल. सो मायनस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 4x मायनस 1. सो हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सुरुवातीला या पहिल्या टर्मला मायनस एक्स स्क्वेअर इंटू 4x, दॅट मीन्स 4 मायनस 4 येईल. ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे, मायनस 4x क्यूब. इज इट क्लिअर? एक्स इंटू एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स स्क्वेअर, दॅट मीन्स एक्स क्यूब. इज इट क्लिअर? आणि मायनस इंटू मायनस, दॅट मीन्स प्लस. इज इट क्लिअर? प्लस एक्स स्क्वेअर. हे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ते इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो राईट मायनस 4x क्यूब प्लस एक्स स्क्वेअर. सो साईन चेंज होतील. इज इट क्लिअर? सो या ऑपोजिट टर्म झाल्या, इथं मायनस आणि इथं प्लस, सो एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो इथं काय हे साईन आता चेंज झालेलं आहे, मायनस झालेलं आहे आणि 0मधून हे मायनस केले, दॅट मीन्स ॲज इट इज हीच टर्म येणार आहे. इज इट क्लिअर? मायनस एक्स स्क्वेअर. आता ह्याच्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होतील विथ साईन. इज इट क्लिअर? सो राईट मायनस 7x प्लस 1. इज इट क्लिअर? त्यानंतर तर मायनस एक्स स्क्वेअरला 4xनी डिवाइड करायचं आहे. सो राईट हिअर मायनस एक्स स्क्वेअर, दॅट मीन्स एक्स इंटू एक्स असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय 4x. सो आता एक्सला एक्स कॅन्सल होतील, रिमेनिंग काय आहे मायनस एक्स अपॉन 4, मायनस एक्स अपॉन 4. इज इट क्लिअर? सो इथं मायनस एक्स अपॉन 4. इज इट क्लिअर? तर मायनस एक्स अपॉन 4नी या बायनोमियलला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. क्लिअर? इथं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. मायनस एक्स अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 4x मायनस 1. सी हिअर केअरफुली. आता या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस एक्स इंटू मायनस एक्स अपॉन 4 इंटू 4x, दॅट मीन्स इथं काय होईल मायनस 4 मायनस 4x स्क्वेअर अपॉन 4. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि एक्स अपॉन 4 इंटू मायनस 1 म्हणजे हेच ॲन्सर राहील एक्स अपॉन
4. जिंकलं. त्यानंतर इथं काय होईल, या 4ला हे 4 कॅन्सल होतील. जिंकलं. म्हणजे रिमेनिंग टर्म काय आहे, -x² प्लस x/4. हे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ते इथं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सो राईट हिअर -x आणि प्लस x/4. जिंकलं. हे मल्टिप्लिकेशन इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. सो राईट हिअर -x² प्लस x/4. सो राईट हिअर x/4. जिंकलं. सो हे सबट्रॅक्शन सुरुवातीला घ्यायचं आहे. साईन चेंज होतील. जिंकलं. साईन चेंज झाल्यामुळं या ऑपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. जिंकलं. आता -7x आणि -x/4 यांच्यामध्ये आता प्रोसेस करायची आहे. दॅट मीन्स -7x -x/4 हे आपण रफ पेजवर करूया. सी हिअर इथं काय आलेलं आहे, -7x. जिंकलं. अगेन -x/4. जिंकलं. आता हे सबट्रॅक्शन घेत असताना आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागणार आहे. जिंकलं. इथं डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे आणि डिनॉमिनेटर सेम करायचा म्हणजे या पूर्ण टर्मला आपल्याला 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. जिंकलं. आपण ऑलरेडी हे स्टडी केलेलं आहे. दॅट मीन्स 4नी या टर्मला मल्टिप्लाय करायचं. दॅट मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन. सी हिअर केअरफुली इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यामुळे काय, 4 × 7. पण स्टेप बाय स्टेप करूया. 4 × 7x. जिंकलं. -x × 1. दॅट मीन्स जिंकलं. डिवायडेड बाय 4 × 1. दॅट मीन्स 4. जिंकलं. सो हे आन्सर काय, 7 × 4. दॅट मीन्स आणि इथं मायनस आहे. आन्सर हे मायनसमध्ये 28 आणि x ॲज इट इज मायनस हे x -x × 1. दॅट मीन्स -x. जिंकलं. अपॉन 4. जिंकलं. त्यानंतर -28x आणि -1x म्हणजेच काय होणार आहे, -29x/4. जिंकलं. हे जे आलेलं आहे ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये लिहायचं आहे. ही सबट्रॅक्शन काय आलेली आहे, सी हिअर. ही सबट्रॅक्शन आत्ता आपण घेतली रफमध्ये. त्याचा आन्सर आलेला आहे -29x/4. जिंकलं. सी वन्स अगेन -29x/4. ही सबट्रॅक्शन आपण इथं लिहिलेली आहे. त्यानंतर हा जो रिमेनिंग 1 आहे तो ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. जिंकलं. सो राईट 1 हिअर प्लस 1. आता त्यानंतर काय करायचं आहे, या टर्मला आणि या टर्ममध्ये, या 2 टर्ममध्ये, सी हिअर ही टर्म आणि ही टर्म यांच्यामध्ये डिव्हायडेशन होणार आहे. सो आपण रफमध्ये करूया. -29x/4. जिंकलं. तर डिवायडेड बाय ही बायनोमियल. जिंकलं. सो ही बायनोमियल दॅट मीन्स 4x - 1. आपण फक्त पहिल्या टर्मलाच डिवाइड करत असतो. सो डिवायडेड बाय 4x. जिंकलं. आता हे ऑलरेडी डिवायडेशनमध्ये आहे. दॅट मीन्स p/q ही फ्रॅक्शन टाईपमध्ये आहे आणि इथं डिवायडेशन आहे. दॅट मीन्स इथं आपल्याला उलटून गुणाकार करावा लागणार. इथं काय आहे, डिनॉमिनेटर 1 आहे. दॅट मीन्स इथं जर आपण उलटून गुणाकार केला तर ही पहिली टर्म ॲज इट इज मल्टिप्लाय बाय, सी हिअर डिवायडेशनचं मल्टिप्लाय करत असताना आपण इथं रेसिप्रोकल घेत असतो. दॅट मीन्स 1/4x. जिंकलं. त्यानंतर इथं काय होईल, हे मल्टिप्लिकेशन असल्यामुळं हा x आणि x कॅन्सल होतील. म्हणजे रिमेनिंग काय आहे, -29 × 1. दॅट मीन्स -29. त्यानंतर 4 × 4. दॅट मीन्स 16. जिंकलं. सो -29/16 हे आपल्याला क्वोशंटमध्ये लिहावं लागेल. -29/16. जिंकलं. तर -29/16 आणि या टर्ममध्ये आता मल्टिप्लिकेशन घ्यावं लागणार आहे. आणि हे मल्टिप्लिकेशन -29/16 आणि हे मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं सबट्रॅक्ट करावं लागेल. जिंकलं. आपण रफमध्ये हे मल्टिप्लिकेशन घेऊया. सी हिअर -29/16. त्यानंतर
टर्म कोणती आहे आपली 4x minus 1. सी हियर minus 29/16 मल्टिप्लाय बाय 4x minus 1 हे मल्टिप्लिकेशन आपण घेतो आहोत. सी हियर आता या टर्मनी या पहिल्या टर्मला मल्टिप्लाय होईल, त्यानंतर या टर्मनी या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय होईल. क्लिअर. सो आपला आन्सर काय आहे? सी हियर -29 इंटू 4x असं आपण करू शकतो आतमध्ये मल्टिप्लाय केल्यामुळं अपॉन 16. इज इट क्लिअर. ही पहिल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन आपण इथं घेतलेलं आहे, त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होईल. इज इट क्लिअर. 29/16 1नी मल्टिप्लाय केल्यामुळं साईन चेंज फक्त झालं, मायनस इंटू मायनस प्लस. इज इट क्लिअर. सो इथं काय झालेलं आहे, इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 29 आणि हे 4 इथं आपण कट करू शकतो. इज इट क्लिअर. 4 1चा 4 आणि 4 4चा 16. इटलं म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे मायनस सी हियर -29 इथं एक्स राहिला -29x अपॉन इथं खाली 4 राहिलेले आहेत प्लस 29/16. जितकं हे जे आलेलं आहे ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये मेन्शन करायचं आहे. हो सीधी एक्झाम्पल इथं आपल्याला ते लिहावं लागणार आहे. सो राईट -29x अपॉन 4 जितकं प्लस 29/16 हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. जितकं हे ॲन्सर फक्त आपण इथं लिहिलेलं आहे. जितकं आता हे जे आहे ते सबस्ट्रॅक्शन होणार, दॅट मीन्स साईन चेंज होतील. जितकं साईन चेंज होतील दॅट मीन्स ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल. जितकं आता आपल्याला 1 आणि -29/16 हे करायचं आहे. हे सुद्धा आपण रफमध्ये करून घेऊया. सी हियर आपल्याला काय करायचं आहे 1 आणि -29/16 जितकं हे करून घ्यायचं आहे. दॅट मीन्स 1 - 29/16 हेच आपण इथं करून घेतलेलं आहे. सो सी हियर आता इथं 1 असणार आहे. सो इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. 16 1चा 16 आणि -29 जितकं इथं आपण काय केलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. सो 16 1चा 16 आणि 29 1चा 29 तर साईन मायनस अपॉन 16 1चा 16 जितकं त्यानंतर प्लस 16 आणि -29 म्हणजे ॲन्सर काय येणार आहे मायनसमध्ये येणार आहे -13/16 जितकं म्हणजे हा आपला काय आहे रिमाइंडर आहे. जितकं सो तोच आपल्याला इथं मेन्शन करायचा आहे. ही प्रोसेस आत्ता आपण केली 1 - 29/16. सो ॲन्सर किती आलेला आहे -13/16 जितकं. सो इथं आपण एक लाईन ड्रॉ करूया म्हणजे ही रफ वर्क आहे हे आपल्याला लक्षात येईल. हे जे राईट साईडचं आहे ते रफ वर्क आहे. सो सी आवर एक्झाम्पल. हे जे LHSचं आहे ते ॲक्च्युअल आपलं एक्झाम्पल आहे आणि राईट साईडला जे आपण केलेलं आहे ते आपलं काय आहे रफ वर्क आहे. सो आपला क्वेश्चन काय आलेला आहे हा मिळालेला क्वेश्चन आहे आणि हे आहे ते रिमाइंडर आहे. सो हेच आपल्याला मेन्शन करायचं आहे. सो वी कॅन राईट क्वेश्चन it is x³ - x² - x/4 -29/16 जितकं आणि रिमाइंडर इट इज -13/16. सो डिअर फ्रेंड्स इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.